चला स्पीड घ्या. अष्टविनायक 11 लगेच या आणि टीम बॅटिंग बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. मॅन ऑफ द मॅच विक्रम मांढरे लगेच. प्लेयर ऑफ द मॅच विक्रम मांढरे. चला दोन्ही टीमना आम्ही विनंती करतोय की आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. अष्टविनायक वॉरियर्स टीम आपण क्षेत्ररक्षणाची रचना करा. अधिकचा वेळ घेऊ नका. चला प्लीज आपल्याला विनंती आहे. सतीश सनस त्याचबरोबर मनीष मांढरेचे टीमचे दोन्ही बॅटर अगदी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आमचे ऑफिशियल पंच देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट लीग स्पर्धा तुम्ही पाहताय. विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025चं आयोजन दिवस क्रमांक 2 आहे. एक जबरदस्त क्रिकेट स्पर्धा आपल्या सर्वांनाच पाहायला मिळते आणि या स्पर्धेचं कौतुक संपूर्ण टेनिस विश्व क्रिकेटमधून केलं जातंय. सातारा जिल्ह्यातून या स्पर्धेचं विशेषतः कौतुक केलं जातंय. नवी मुंबईमध्ये असणारे आमचे सर्व सातारकर या स्पर्धेचं विशेषतः कौतुक करतायत आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा सक्सेसफुल होताना आपल्याला पाहायला मिळते. दिवस क्रमांक 2 आहे. रविवारी या स्पर्धेची फायनल आहे आणि त्याकरिता सर्व प्रेक्षकांना आम्ही पुन्हा एकदा विनंती करतोय की तुम्ही महर्षी शिंदे ज्युनियर कॉलेज जे वाईमध्ये आहे त्या मैदानावरती सर्वांनी या आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी मात्र ही संपूर्ण स्पर्धा स्पोर्ट ऑन लाईव्ह या चॅनलवरती तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहू शकता. सर्वांचंच पुन्हा एकदा मनापासून सरचे स्वागत करतो आणि मॅचकडे तुम्ही घेऊन जातो. इम्पॉर्टंट मॅच आहे या बी ग्रुपसाठी. जो संघ जिंकेल त्याच्यासाठी पुढे खऱ्या अर्थाने महत्त्वाचा रोल असेल. परंतु मनीष मांढरेच्या टीमनी ही मॅच जिंकली तर या बॉलमध्ये ते क्लिअर करतील. परंतु सतीश सनस अष्टविनायक वॉरियर्स टीमनी ही मॅच जिंकली तर मात्र प्रत्येकाला 2 पॉइंट्स मिळतील आणि शेवटी रन रेट काय सांगेल याच्यावरती टीम क्वालिफाय होऊ शकते. ही संपूर्ण माहिती खऱ्या अर्थाने प्रीतम लोखंडे आणि त्यांची संपूर्ण टीम मॅनेजमेंट आणि जे खऱ्या अर्थाने गुणलेखकाची भूमिका ज्यांच्या माध्यमातून निभावली जाते या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अजित सिरंगवरे सर यांच्या माध्यमातून ही माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय. सामना सुरू करा. 25 मिनिटाचा काळ आहे. 25 मिनिटाचा टायमिंग आहे प्रत्येक इनिंगसाठी. सामन्याला आपण करूया सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात दोन्ही बॅटर. एका बाजूला मनीष मांढरे दुसऱ्या बाजूला धनंजय. बॉलिंग मार्कवरती बॉलर शेखर येत आहेत. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती आक्रमक पवित्रा धारण केलाय. समोर खेळला होता जिथे मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते. कोणती रन नसेल पहिला बॉल डॉट आलाय. बी ग्रुपची शेवटची मॅच आहे. अंतिम मॅच आहे मित्रांनो. पहा शेवटच्या मॅच वरती रिझल्ट आपल्याला मिळणार आहे. कोणता संघ पुढे जाईल. विशाल चोरगेच्या टीमनी जबरदस्त कामगिरी केली. 3 पैकी 3 मॅच जिंकले. कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन. हलक्या हाताने इथे पहा एका हातामध्ये सेल होऊ शकलं असता. मॅचचं चित्र बदललं असतं कारण मनीष मांढरेचा कॅच होता तिथे. परंतु कौतुक करेन यार शेखरचं. अप्रतिम गोलंदाजी. आणि पहा गोलंदाजी करत असताना तुमच्याकडे वेग या गोष्टीला महत्व नाही. समोरचा बॅटर कशा पद्धतीने बॅटिंग करणार आहे त्याच्या माइंडमध्ये काय चाललंय त्याच्या डोक्यामध्ये काय चाललंय हे तुम्ही ओळखलं ना तर तुम्ही बेस्ट बॉलर बनू शकता. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये शेखर करतोय. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. गतीमध्ये बदल केला. शेवटी अगदी फिंगर रोल्स केले. रिलीज पॉइंटला एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. आज आपण पाहिलं प्रेक्षकांनी सुट्टी काढले. थोडंसं आपलं जे काम असेल व्यवसाय असेल तो थोडासा साईडला ठेवलाय. या स्पर्धेसाठी या मैदानावरती प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. पुढचा बॉल
बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय हा बॉल. धनंजय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळते. क्रिकेट हा खेळ असा आहे की तिथे जर तर चालत नाही मित्रांनो. आणि आज मात्र आपण जर संपूर्ण बी ग्रुप पाहिला ना तर नाट्यमय राहिलाय. शेवटच्या मॅचमध्ये समजेल की दोन संघ कोणते क्वालिफाय होत आहेत. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, साईड लाईन तुम्ही पाहिली, अगदी ऑफस्टमच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळते. शेखरची गोलंदाजी तुम्ही पाहिली, अप्रतिम आहे. संपूर्ण संघ क्षेत्ररक्षण करणारे 11 खेळाडू त्यांना साथ देताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगली गोलंदाजी. 5 बॉलमध्ये केवळ 1 रन खर्च केले. मित्रांनो, या बॉलरची बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या द्या शेखरची. ओपनिंग जोडी आहे जी घातक फलंदाजी मध्ये मातब्बर फलंदाज मनीष मांढरे आणि धनंजय आहेत, परंतु त्यांना रोखलंय. कमाल कमाल आहे या गोलंदाजाची. हे क्रिकेट आहे. मैदानाच्या बाहेरून जे फिल्डर आहेत इतर टीमचे त्यांनी या मैदानाच्या आतून कोणी येऊ नका प्लीज, सहकार्य करा. पुढचा बॉल. ओहो, टप्पा पहा, अचूक होता. पुढचा पाय पुढे काढला, प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न केला, 1 रनची ओव्हर टाकली. क्या बात आहे. आणि बॅटची कट होती असे प्रेक्षक स्वतः बोलतायत, परंतु पाहावं लागेल. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. मी विनंती करतो प्रीतम लोखंडे सर, या बॉलची हायलाइट्स तुम्ही दाखवताय, परंतु या संपूर्ण ओव्हरची हायलाइट्स दाखवा. आणि शेखर यांचं कौतुक जेवढं कराल ना तेवढं कमी असेल. कालच्या दिवसापासून आजच्या संपूर्ण दिवसापर्यंत आपण जर पाहिलं तर बेस्ट बॉलिंग ॲनालिसिस मी म्हणेन या गोलंदाजाचे राहतील. केवळ 1 रन खर्च केली. टीम मिटिंग नको प्लीज. थोडीशी घाई करा, आपल्याला विनंती आहे. पहा, मनीष मांडेचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो. एका बाजूला सतीश सनस. वाई तालुक्यातील 2 स्टार एकामेकाच्या समोर आलेत. आज या मॅचवरती सर्व काही गोष्टी अवलंबून आहेत. मनीष मांढरेने ही मॅच जिंकली तर मनीष मांढरेचा संघ क्वालिफाय होताना पाहायला मिळेल, परंतु सतीश सनसने ही मॅच जिंकली तर आपल्याला शेवटी रन रेट पाहावा लागेल. हे देखील तुम्हाला मी याची माहिती परिपूर्ण त्या ठिकाणी देतोय. चांगली मॅच, अप्रतिम मॅच आपल्या प्रेक्षकांना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क होती आपण जर पाहिलं तर गोलंदाज येत आहेत. गोलंदाजाचं नाव सांगा. कनूर गावचे नितीन राजपुरे गोलंदाजी मार्क होते घेतात. मनीष मांढरेसाठी पहिला बॉल. ओहो, चांगला टप्पा आहे, अचूक टप्पा आहे. पूर्णपणे अभ्यास करून आलेत मी म्हणेल. खऱ्या अर्थाने दोन्ही संघ मालकांचं कौतुक करावं लागेल. आमचे अजित पेटकर सर आणि राहुल वाडकर एक मोठी मीटिंग घेतली, कुठेतरी कोणत्या तरी हॉटेलला बसवलं आणि त्यानंतर मोठी मीटिंग झाल्यानंतर संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय असं म्हणायला काय हरकत नाही. वेल प्लॅनिंग. दुसरा बॉल मैदानाच्या आतमध्ये. स्लोअर पद्धतीचा बॉल, यॉर्क पद्धतीचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. ड्राईव्ह केला होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 2000चं कॅश प्राइज आहे. टीमचे ओनर, टीमचे सर्वा ज्यांनी टीम ही खऱ्या अर्थाने प्रस्तुत केले, बावधन गावचे सुपुत्र अजित पेटकर आणि बोरगाव गावचे सुपुत्र राहुल वाडकर यांच्या माध्यमातून 2000चं कॅश प्राइज आहे. ही मॅच जिंकली टीमनी तर. संपूर्ण टीमसाठी. ओके, डायरेक्ट हिट करणं गरजेचं होतं. 1 रन कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न. क्या बात आहे. खोडियार माता टीमसाठी हे पारितोषिक देण्यात आलंय. विशाल चोरगे यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळत आहे. विशाल, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. या संपूर्ण लीग मध्ये आतापर्यंत 3 पैकी 3 मॅच जिंकणारा अजित सर कोणता संघ आहे तर तो खोडियार माता वॉरियर्स. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आपण देत आहोत. विक्रम मांढरे सर यांना आपण मॅन ऑफ द मॅच देत आहोत. मी विनंती करतो. हा, ट्रॉफी इकडे आहे. ट्रॉफी ओके या. फरोज बागवान आणि राजू बागवान दोघांच्या हस्ते देऊया. चला, काय हरकत नाही. या सर, दोघे या सर. या सरपराज बागवान यांच्या शुभ हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देतोय. ड्राईव्ह केलाय. थोडं लक्ष आपण मॅचकडे सुद्धा ठेवणं गरजेचं आहे.
विक्रम मांढरे यांना स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता, ज्यांनी मॅन ऑफ द मॅच पटकावले. 2 विकेट्स त्यांनी घेतल्या, खूप चांगली बॉलिंग केली. क्या बात आहे. प्रत्येक खेळाडू या संपूर्ण टीमचा सुपरस्टार आहे. ऋषीचं कौतुक केलं आपण, वाईचे विशाल चोरगेंचं कौतुक केलं, तर विक्रम मांढरेंचं देखील कौतुक करावं लागतंय. अप्रतिम सॉलिड संघ पाहायला मिळाला. इथे डाऊन द ग्राउंड ऑन साइडला बॅट स्विंग केली आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. 6 धावांसाठी मनीष मांढरे. टिपिकल स्ट्रोक, षटकार. आता 6 घ्या. ओके, 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 10 धावा स्कोरबोर्डती लागतायत विदाउट लॉस. मनीष मांढरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. 7 चेंडूवरती 3 धावा बनवल्यात आणि धनंजय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. 5 चेंडूवरती 7 धावांवरती ते बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. माफी असावी, थोडंसं करेक्शन करतोय मी. 11 धावा स्कोरबोर्डती लागतात, माफी असावी. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. ही महत्वाची मॅच आहे. अनेक प्रेक्षक या यूट्यूबच्या माध्यमातून पाहतायत, कारण त्यांना माहीत आहे ही बी ग्रुपमधली शेवटची मॅच आहे, जिथे एक संघ आम्हाला सुपर 8चा मिळणार आहे. कोणता संघ असेल सुपर 8मध्ये दाखल होणारा ते सुद्धा तुम्हाला पाहावं लागेल. गोलंदाजी मार्क होती अजय येतोय गोलंदाजी मार्कवरती. वाई सिटीचे बॉलर आहेत, परंतु टप्पा पहा अचूक आहे. अजय यांचं कौतुक करावं लागेल. आणि या मॅचसाठी कॅप्टनशिप त्यांच्याकडे देण्यात आली होती, बरोबर आहे का? टॉससाठी ते आले होते, त्यामुळे लकी कॅप्टन आहेत का, लकी ठरू शकतात का, हे मॅच संपल्यानंतर मी नक्की सांगेन तुम्हाला. पहिला बॉल सॉलिड टाकले, क्वालिटी गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु मनीष मांढरे शांत आहेत आणि ही शांतता भयानक रूपामध्ये आपल्या समोर येईल का हे सुद्धा पाहावं लागेल. धनंजय बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. हा फटका चांगला आहे, डाऊन द ग्राउंड जबरदस्त स्ट्रोक आहे. समालोचन कक्षाला दिलेली मानवंदना, एक क्वालिटी स्ट्रोक, 6 साडी सिक्सर. 17 धावा स्कोरबोर्डती लागतायत. पहिला बॉल डॉट होता, त्यानंतर आपण जर पाहिलं धनंजयनी पर्यंत माझा आवाज पोहोचला आणि त्यानंतर त्यांनी खेळलेला हा समोरच्या दिशेने एक क्वालिटी स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. जिथे आमचं समालोचन कक्ष आहे, जिथे मुख्य व्यासपीठ आहे, त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. पुढचा बॉल आणखी एक, पुन्हा एकदा पुन्हा ते सांगतायत मी आलोय आणि आल्यानंतर मात्र षटकार ठोकतोय धनंजय. वा, क्वालिटी बॅटिंग, सिक्सर. काय बॅटिंग सुरू आहे पहा. मी म्हटलं होतं काही बॉल डॉट गेले, त्यानंतर आक्रमण करत असताना टीम काळेश्वरी वॉरियर्स. क्या बात आहे, सुपर बॅटिंग. 2 बॉल 2 सिक्सर, 23 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत आणि आता मात्र मॅच सुरू झाली असं म्हणायला काय हरकत नाहीये. टीमचे या मॅचसाठी कॅप्टन जे अजय आहेत ते गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण. वा, चांगली बॅटिंग धनंजय यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. श्री काळेश्वरी 11 टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. खाली राहिलाय बॉल, टप्पा पडला, थोडासा खाली राहिला, तिथे पंचांकडे अपील केली होती. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 23 विदाउट लॉस श्री काळेश्वरी 11 टीम तुम्हाला पाहायला मिळते. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते या क्रिकेट लीग स्पर्धेसाठी. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. एकंदरीत या स्पर्धेचा विचार केला तर गोला टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने बॉलवरती जातील तोपर्यंत 1 आणि 1 मिळते. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहावं लागेल. आणि अगदी स्पष्ट नकार दिलाय त्या ठिकाणी मनीष मांढरेंनी. मनीष मांढरेकडे सर्वांचं लक्ष लागलंय. टॉसमध्ये मी सांगितलं होतं की मनीष मांढरेची बॅटिंग पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक यूट्यूब चॅनल ओपन करून बघतात, आणि कारण वाई तालुका आणि सातारा जिल्ह्यातील हा एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मनीष मांढरे, आखरी गेंद. यावेळेस पुलचा फटका पाहू शकता. रोहित शर्मा स्टाईल मध्ये स्टान्स तुम्ही पहा. अगदी क्रीजचा प्रॉपर वापर केला. डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे मनीष मांढरेंनी बॉलला पाठवलंय. 6 धावांसाठी मांढरदेव गावचा सुपरस्टार खिलाडी मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकतोय. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. अगदी ज्या पद्धतीने स्ट्रोक हा आपण पाहिला, बॉल अगदी लांब आणि लांबच पाठवलं. 6 धावांसाठी.
24 होता. 30 धावा स्कोरबोर्डवरती लागत आहेत. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 षटक आणखी असतील आणि यानंतर आपण टॉस करणार आहोत. श्री ग्रुप मधला पहिला सामना आपल्या समोर येईल. अनुज वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आहे नाथसाहेब 11 संघ. यांची संघ मालकांची नावं लिहा. हा, संघ मालकांची नाव. टोटल धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 30 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 10ची सरासरी गाठण्यामध्ये यश येतंय. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 1 रन खर्च केली होती, परंतु त्यानंतर आपण जर पाहिलं तर धावा आल्यात. मनीष मांढरे नॉट आउट आहेत. 9 चेंडू 15 वरती खेळतायत. धनंजय मात्र बॅटिंग करतायत 9 चेंडू 14 वरती. सुपर हिट स्पर्धा तुम्ही पाहताय. विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025 चा हा क्रिकेटचा थरार. गोलंदाजी मार्कवरती गौरव सोनावणे येत आहेत. लेदर बॉल क्रिकेटर. हा बॉल पाहू शकता तुम्ही. टप्पा पडला, थोडासा खाली राहिला आणि इथे एक चांगला बॉल डिलिव्हर करत असताना गौरव सोनवणे वाई सिटीचे खेळाडू आहेत आणि एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल. अप्रतिम स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दुसरा दिवस, आणखी 2 दिवस मजा येईल या स्पर्धेमध्ये. फुल टॉस होता, त्याला पाठीमागे खेळून काढला. एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. डिक्लेअर स्वरूपामध्ये पहा चान्स होता इथे, परंतु धनंजय यांनी थोडंसं लवकर बॅट फिरवली. बॅटची कडा घेतली, बॉल पाठीमागे गेला स्क्वेअर लेग फाईन लेग क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. ही मॅच इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. मनीष पांढरे त्यांची टीम श्री काळेश्वरी 11 संघाने जर हा सामना जिंकला तर ते क्वालिफाय होत आहेत, सुपर 8 मध्ये दाखल होतील. परंतु जर हा सामना आपण जर विचार केला अष्टविनायक वॉरियर्सनी जिंकला तर मात्र शेवटी रन रेट पाहावा लागेल. हा फटका चांगला आहे. ऑफ साईडला ऑफ ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी. पॉइंट कव्हरच्या मधून बॉल पाठीमागे जात असताना क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. इथे धावा किती मिळतील तर 2 धावा, 1च रन कंप्लीट केले. 3 चेंडू 32 धावा स्कोरबोर्डती लागतायत. चांगले मॅच तुम्हाला पाहायला मिळते. चला यानंतर टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टनना मी विनंती करतो प्लीज आपण टॉस साठी या. अनुज वॉरियर्स आणि नाथसाहेब 11 दोन्ही टीमचे कॅप्टन या. ब्लेझर घालून रेडी व्हा, आपल्याला विनंती आहे प्लीज. 32 लॉस ऑफ विकेट कोणतीही नाही आतापर्यंत. चांगला बॉल आहे. टप्पा पडला, थोडासा बॉल खाली राहिला. मनीष मांढरेंना थांबवले मी म्हणेन या मॅच मध्ये, कारण आपण विचार केला मनीष मांढरेची बॅटिंग अनालिसिस तुम्ही पाहिली तर 10 चेंडूत 15 वरती खेळतोय. हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला त्या ठिकाणी. मनीष मांढरे स्ट्राईक एंडला. यावेळेस बॉलची लाईन पाहावी लागेल. अप्रतिम बॉल हाताळला. याला वाईड यॉर्कर म्हटलं जातं आणि काय बात आहे. गौरव सोनवणे अप्रतिम कामगिरी. काय कानमंत्र दिला काय सांगता येत नाही. टीम मीटिंग लॉंग चालली आणि त्यानंतर हा संघ अप्रतिम कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. शेवटचा बॉल. मनीष मांढरे ऑन द राईज खेळलाय. फटका जबरदस्त आहे. बॉलकडे पाहत राहिले. अगदी समोरच्या दिशेने लॉंग ऑनला ठोकलेला मनीष मांढरे. टिपिकल स्ट्रोक. 6 धावा षटकार. मनीष मांढरे तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने बॅट्समिंग राहिली. रिप्ले टेलिकास्ट या ठिकाणी स्पोर्ट ऑनच्या माध्यमातून पाहू शकता. बॉल बराच काळ हवेत राहिला आणि त्यानंतर अगदी आमचं जे मुख्य व्यासपीठ आहे त्यावरती येऊन बॉल आदळलाय. क्वालिटी बॅटिंग. साईड अँगलने तुम्ही पाहू शकता. बॉलकडे पाहत राहिले आणि बॉल मात्र पाहता पाहता या मैदानाच्या बाहेर जाताना 6 धावा षटकार. धाव फलकावरती जाऊया. 38 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. 38. कोणती विकेट नाही परंतु धावा तितक्या आलेल्या नाहीयेत. आता शेवटचा षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 20 ते 22 धावा जर घेतल्या तर 60च्या घरामध्ये श्री काळेश्वरी 11 संघ जाऊ शकतो. 38 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहे. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. वाईचं दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळतंय. सातारा जिल्ह्यातील एक अग्र नामांकित क्रिकेट लीग स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय, अनुभवतोय. विद्यानिकेतन
प्रीमियर लीग 2025चा हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण खऱ्या अर्थाने सर्वजण अनुभवतोय. 38 धावा, शेवटचं षटक, अंतिम षटक आहे आणि यानंतर टॉस केला जाईल. अर्जुन, अनुज वॉरियर्स टीमचे कॅप्टन प्लीज या, आपल्याला शेवटचा कॉल आहे. संघमालक आहेत आमचे मेनवली गावचे सुपुत्र विश्वजित उंबरकर आणि त्याचबरोबर नाथसाहेब 11 संघाचे संघमालक आहेत आकाशदादा बुलुंगे सुरूरचे आहेत. ओ कॅचेस विन द मॅचेस, झेल पकडलाय पाठीमागे सतीश सनसने आणि इथे आता मात्र धनंजय बाद होताना पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल होता परंतु या बॉलला पिक करणं थोडंसं अवघड गेलं. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. अनिकेत हा बॉल आणि इथे पुल करण्याचा प्रयत्न, अगदी स्टिकर एंडला बॉल लागल्यानंतर सतीश सनस अगदी वेगाने बॉलवरती झेपवले. गुड कॅच, अप्रतिम कॅच. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. राहुल ऑनखेडे संघ मालक स्वतः बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मनीष मांडे नॉन स्ट्राईकला आहेत परंतु मनीष मांडरेंना स्ट्राईकवरती आणणं गरजेचं असेल. या मॅचमध्ये टीम श्री काळेश्वरी 11 संघाचा विचार केला तर अनिकेत लेग साइडला पंच करायचा होता. इथे जेल घेतला जाईल का आणि इथे जेल पकडलाय. पंचांचा इशारा येणं बाकी असेल. बाईज आहे. पॅडला बॉल आदळला आणि त्यानंतर कॅच पकडली होती. 1 रन तर कंप्लीट केले धावून. 22 स्वरूपामध्ये 1 सिंगल येताना पाहायला मिळते. धावसंख्या आपण जर पाहिली तर 39 धावा, 39 रन्स आपण पाहू शकतो. 39 धावा, 4.2 षटकाचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. अनिकेत गोलंदाजी करतायत. मनीष मांढरे 12 चेंडू आणि 21 धावांवरती बॅटिंग करतायत. शेवटचे 4 बॉल अति महत्वाचे आहेत टीम श्री काळेश्वरी 11 संघासाठी. हा बॉल तुम्ही पाहू शकता. फटका देखणा आहे, सुरेख आहे, सुंदर आहे. मनीष मांढरेच्या बॅटमधून आलेला आहे हा ब्रँडेड षटकार. 6 धावा. काय फटका होता, अप्रतिम स्ट्रोक होता. रिप्ले टेलिकास्ट पाहावा लागेल. पायावरती टाकलेला बॉल फक्त पिक केला, पिकअप स्ट्रोक म्हणता येईल याला आणि डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवला आहे. प्रेक्षकांच्या भेटीसाठी मनीष मांढरे क्वालिटी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. वा बाई वा, सुपर्ब. 45 धावा तब्बल स्कोरवरती लागताना आपल्याला पाहायला मिळतात. मॅच इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. या टीमचा विचार केला तर दोन्ही टीमसाठी खुली आहे मॅच. मनीष मांढरे 3 बॉल बाकी आहेत अजून. हा बॉल हवेत खेळलाय. बॉल स्टँड झालाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक 3 आले. झेल कोण घेईल पाहावं लागेल. कॅचेस विन द मॅचेस आणि झेल पकडलाय. अप्रतिम कॅच. कॅच कोणी घेतला ते सुद्धा पाहावं लागेल. श्रेयस सूर्यवंशीचं कौतुक करावं लागेल कारण हा बॉल मारल्यानंतर खूप वेळ आकाशात स्थिरावला होता, वरतून खाली येत होता. त्याचं जजमेंट परफेक्ट केलं आणि सूर्यवंशी या फिल्डरचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. युवा टॅलेंट पायी तालुक्याचं लाजवाब कॅच पकडला. कॅच कोणाचा पकडला? मनीष मांढरेचा. आणि मनीष मांढरे 14 बॉल 27 वरती इथे बाद होताना पाहायला मिळतात. 45 धावा स्कोरवरती लागतात. आता 2 बॉल इथून पुढे महत्वाचे असतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. गणेश साळुंके संघ मालक आहेत, ते स्वतः मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. गणेश साळुंके बॅटिंगसाठी येतात. 2 बॉल महत्वाचे आहेत. चांगली गोलंदाजी अनिकेत यांच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहिली आहे. 2 बॉल महत्वाचे आहेत. अंतिम 2 बॉल. या बॉलची लाईन पाहावी लागेल. पंचांनी सांगितलं इट्स अ वाईड बॉल. चला टॉस साठी या दोन्ही टीम टॉस साठी या. कॅप्टन आलेत का? कॅप्टन प्लीज. अनुज वॉरियर्स आणि नाथसाहेब 11 कॅप्टन आलेत का दोन्ही? चला का हे घ्या, ब्लेझर घ्या. ब्लेझर घालून रेडी ना तुम्ही प्लीज. यावेळेस डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का पाहावं लागेल. 1 कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न नाहीये कारण दोन्ही संघ मालक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. एकाने एक चांगला स्ट्रोक केलाय, दुसऱ्याला खेळायचा आहे. धावसंख्या स्कोरवरती लागते 47 वरती 2. शेवटचा बॉल शेष. यानंतर आम्ही टॉस करणार आहोत. 47 महत्वाची मॅच दोन्ही टीमसाठी आहे. 47 धावा. अंतिम बॉल.
हा फटका लेग साईडला पंच केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेरचा बॉल आणि पंचांनी त्या ठिकाणी डिसिजन क्लिअर करायचा आहे. या 4 धावा घेत आहेत. या 4 धावांनी धाव फलक 52 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये 52. चला करूया आपण टॉस. अनिकेत सर आपण कुठे आहेत? अनिकेत कामटे सर, माईक कुठे ठेवलाय? चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच या टॉससाठी आपण टॉस करत आहोत आणि सन्माननीय राजू बागवान साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. कॅप्टन या प्लीज. सी ग्रुपच्या मॅचेस सुरू होत आहेत आणि सी ग्रुप मधली पहिली मॅच तुमच्या समोर आम्ही या ठिकाणी घेऊन येतोय. या अजूनही आमचे पाहुणे या ठिकाणी आमच्या बरोबर येत आहेत. तर मित्रांनो, क्रिकेट लीग स्पर्धा आपण पाहतोय. सातारा जिल्ह्यातील फेमस क्रिकेट लीग स्पर्धा विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025 आणि या स्पर्धेचा ग्रुप सी ला आम्ही आता सुरुवात करतोय आणि ग्रुप सी ची पहिली मॅच अनुज वॉरियर्स विरुद्ध नाथसाहेब 11 असा सामना आहे. अनुज वॉरियर्स म्हटलं की या टीमला प्रस्तुत केलंय अर्थातच मेनवली गावचे सुपुत्र विश्वजित उंबरकर सर यांनी ही संपूर्ण टीम बनवले. तर दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर नाथसाहेब 11 संघ सुरूर गावचे सुपुत्र आहेत आकाश भुलुंगे यांनी ही टीम खऱ्या अर्थाने बनवले. या दोन टीम मध्ये पहिली मॅच सी ग्रुप मधली होणार आहे आणि त्यासाठी आमच्या बरोबर प्रमुख पाहुणे आहेत. छापा, काटा, टेल, हेड, टॉस कोण मागेल? अनुज वॉरियर्स कडून टॉस मागितला जाईल. स्विंग करा हवेमध्ये. हा कॉल आहे, घ्या. अनुज वॉरियर्स टीमनी टॉस जिंकलाय आणि त्यांच्याकडे जाऊया. कॅप्टनकडे निर्णय काय? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचं कारण काय असेल विश्वनाथ? पहिलीच मॅच आहे आणि पहिली मॅचमध्ये थोडंसं वॉर्मअप वगैरे नाही आहे, त्यामुळे पहिली फिल्डिंग करायचा निर्णय घेतला आम्ही. कालपासून तू स्पर्धा पाहतोय. वाईतल्या अनेक क्रिकेट लीग स्पर्धा खेळलाय, सातारा जिल्ह्यातल्या अनेक क्रिकेट लीग स्पर्धा खेळलाय, नवी मुंबईमध्ये क्रिकेट खेळलाय. या स्पर्धेबद्दल तुझे 2 शब्द. नक्की. आणि जर आयोजकांचं खरोखर आभार मानले पाहिजेत आणि एक उत्कृष्ट मैदान वगैरे खूप छान आयोजन आहे. बॅटिंग करायची टीमकडे जाऊया. किती धावा सेफ असतील या मैदानावरती? 65 ते 70 रनांचं टार्गेट आम्ही समोरच्या टीमला देऊ. कालच्यापासून स्पर्धा पाहताय, कसं वाटतंय? वाईत तालुक्यातल्या अनेक क्रिकेट लीग स्पर्धा खेळताय, परंतु या स्पर्धेकडे तुम्ही कसं पाहता? खरोखरच सरांनी एक सुंदर आयोजन केले. ग्रामीण भागातील मुलांना एक चांगला एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला. दोन्ही टीमच्या कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि मान्यवरांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती बसून घ्या आणि खूप खूप शुभेच्छा देऊया दोन्ही टीमला. परंतु अनुज वॉरियर्स आणि नाथसाहेब 11 या दोन टीम मध्ये टॉस झालाय. टॉस मध्ये काय घडलंय तर टीम अनुज वॉरियर्स टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम त्यांनी सांगितलंय की आम्ही पुन्हा बॉलिंग करू. ही पहिली मॅच आहे सी ग्रुपची. सी ग्रुपला आपण आता सुरुवात करतोय. चांगली मॅच होईल याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये आणि पुन्हा एकदा दोन्ही कॅप्टनना आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतोय आणि पुन्हा एकदा सेकंड इनिंगकडे जाऊया, जी महत्वपूर्ण मॅच आहे. कोण जिंकेल, कोण हारेल आणि बी ग्रुप मधून कोणता संघ पुढे जाईल हे पाहणं गरजेचं असेल. थँक्यू सो मच. धन्यवाद.
पहिला बॉल डॉट आलाय डाऊन द ग्राउंड. फटका चांगला आहे. वॉट अ कॅच. अप्रतिम कॅच. सॉलिड कॅच पकडली त्या ठिकाणी. पहिला बॉल डॉट होता. दुसऱ्या बॉलला कव्हर्सला फटका खेळला होता. कव्हरच्या फिल्डरनी अप्रतिम सॉलिड कॅच पकडले. पहिल्या बॉलवरती विकेट येताना पाहायला मिळते. दुसऱ्या बॉलवरती विकेट येते. करेक्शन करूया. काय कॅच पकडलाय. कोणी कॅच पकडलाय. अगदी रिप्ले टेलिकास्ट आपल्याला या ठिकाणी दाखवलं जात आहे ज्या पद्धतीने हा झेल पकडलाय. बॉलर होते महेश वाडकर. ओव्हरपिच बॉल होता हा आणि ओव्हरपिच बॉलवरती कव्हर ड्राईव्ह खेळला होता. परंतु या फिल्डरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. याचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. झेल कोणी घेतला त्याचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. प्रणव कांबळे. क्या बात आहे. सुपर यार. त्याच्यासाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. प्रणव कांबळेसाठी कडक कॅच घेतलाय. श्रीधर सूर्यवंशी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग येतोय. श्रेयश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळते. 2 बॉल 0 रन 1 विकेट ही स्थिती आहे अष्टविनायक वॉरियर्स टीमची. पुढचा बॉल बॅकफुटला गेले. खेळण्याचा प्रयत्न. अगदी परफ्यूम डिलिव्हरी काय म्हणायला हरकत नाही. आणि सध्याच्या घडीला वाई तालुक्यामध्ये चर्चेत असणारा बॉलर म्हणजेच दावली गावचा हा सुपरस्टार महेश वाडकरचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. लेदर बॉलचं क्रिकेट त्यांनी खेळलंय आणि त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप चांगली गोलंदाजी महेश वाडकर करतोय. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी सांगितलं इट्स अ वाईट बॉल. 1 रन मात्र टीमच्या खात्यामध्ये येताना पाहायला मिळते. 3 बॉल 1 रन 1 विकेट. त्याचबरोबर आमचे निलेश भोसले यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक येत आहे या कॅचसाठी. क्या बात आहे. कौतुक करावं लागेल कारण ज्या ज्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली त्या त्या खेळाडूसाठी पैशांचा पाऊस पडताना आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय. ऑन द राईस फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. कव्हर्सला पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत आणि आणखी एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. तू चल मै आया. एखाद्या पत्त्याचा बंगला ज्या पद्धतीने कोसळतो त्या पद्धतीने बॅटिंग ऑर्डर मधले 2 फलंदाज मात्र एका पाठोपाठ परत जाताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाद. मॅचला आपण जर पाहिलं तर 52 धावांचं टार्गेट आहे. परंतु सुरुवात आपण जर पाहिली अष्टविनायक वॉरियर्सची तर खराब सुरुवात मी म्हणेन. कारण 4 बॉलमध्ये 2 विकेट्स त्यांनी दिल्यात. 1 रन मात्र स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. मुख्य व्यासपीठावरती महादेवजी तुपे यांचं शुभागमन होतंय. त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत आहे. रिक्वायर्ड रेट आता इथे सांगतोय 11.77 म्हणजे 12चा रन रेट तुम्हाला हवा आहे इथून पुढे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी अष्टविनायक वॉरियर्स टीमसाठी. श्री काळेश्वरी 11 संघाने खूप चांगली फलंदाजी त्या ठिकाणी केली. 52 धावा स्कोर बोर्डवरती लावल्यात आणि थोडीशी प्रेशरची मॅच म्हणायला काय हरकत नाही कारण या मॅचमधूनच तुम्हाला एक संघ मिळू शकतो पुढे जाणारा. महेश वाडकर थोडंसं स्पीड घ्या. जास्तीचा टाइम घेऊ नका असं मी तुम्हाला विनंती करतोय. चांगल्या पद्धतीने मॅचेस कंप्लीट करताना पाहायला मिळतात. तब्बल 9 मॅचेस कव्हर करायच्या आहेत आजच्या दिवसामध्ये. आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. 4 बॉल आणि 1 रन आणि 2 विकेट. बॉलिंग अनालिसिस पहा तुम्ही महेश वाडकर यांचा. ओ माय गॉड काय बॉलिंग चालले यार. सुपर बॉलिंग. क्वालिटी बॉलिंग महेश वाडकर. या बॉलर्स बद्दल कालच चर्चा आमची सुरू होती की सातारा जिल्हा पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग येते आणि या खेळाडूला आम्ही काल सांगितलं की प्रत्येक प्रीमियर लीगमध्ये तू भाग घे. प्रत्येक प्रीमियर लीगचा तू फॉर्म भर कारण या बॉलर्सकडे क्वालिटी आहे. महेश वाडकर तावली गावचा हा खेळाडू आहे. पुढचा बॉल. हा फटका ऑन द राईस खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत का त्या ठिकाणी पाहावं लागेल. पाठीमागे प्रोटेक्शन आहे आणि इथे हातातून बॉल सटकलाय. 2 कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न नाही होणार. 3 धावा दिल्यात. वॉटर बॉलिंग. सुपर बॉलिंग. महेश वाडकरची बॉलिंग आवडली असेल तर सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या द्या मित्रांनो. क्वालिटी बॉलिंग. सुपर बॉलिंग. युवा टॅलेंट आहे हे वाईचं.
जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. आता समीकरण कसं आहे, किती धावा पाहिजेत हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करेन. 3 धावा स्कोरबोर्डती लागल्यात म्हणजे रिक्वायर्ड रेट जाऊन पोहोचलाय 12.25च्या सरासरीमध्ये. 24 बॉल आणि 49 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 24 बॉल 49 धावा. सतीश सनस डगआउट मध्ये आहेत, अजून बॅटिंग करण्यासाठी येणं बाकी आहे. वेल फिनिशर हा टॅग त्यांच्या नावाला उगाचच लागलेला नाहीये. त्या कारणाने सतीश सनस जोपर्यंत बाद होत नाहीत या मॅच मध्ये तोपर्यंत ही मॅच थोडीशी अवघड जाईल श्री काळेश्वरी 11 संघाला. मनीष मांढरेंना तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, त्या ठिकाणी कॅप्टनशिप करताना ते पाहायला मिळत आहेत, क्षेत्ररक्षणाची रचना करताना पाहायला मिळत आहेत. परंतु अधिकचा वेळ तुम्ही घेऊ नका, प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. आज प्रेक्षकांनी पसंती दिली या स्पर्धेला. काल ही स्पर्धा सुरू झाली, आजच्या दिवसामध्ये ही स्पर्धा येत असताना प्रेक्षकांची तुडुंब गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. मैदानाच्या अगदी प्रत्येक कोपऱ्यात प्रेक्षक येताना पाहायला मिळतोय. मोठं कॅच, मनीष मांढरेंनी अप्रतिम झेल पकडला आणि इथे आणखी एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. गौरव बाद होताना पाहायला मिळतोय. शून्याचा चष्मा घालून गौरव पुन्हा एकदा डगआउट मध्ये जाताना पाहायला मिळतंय. गोल्डन डकचा शिकार ठरतोय गौरव. रिप्ले टेलिकास्ट पाहावा लागेल. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय राहुल यांची गोलंदाजी, हा बॉल पुढे आले आणि खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी प्लेअरच्या डोक्यावरून मारायचा होता, परंतु इथे प्लेअरला क्लिअर करू शकलेले नाही आहेत आणि इथे बाद होताना पाहायला मिळतात. सतीश सनस मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सातारा जिल्हा, नवी मुंबई आणि वाई तालुक्यातील वेल फिनिशर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आता पूर्णपणे कॅमेरामॅन फोकस करतायत, सतीश सनस यांना दाखवतायत. या मॅचमध्ये काय करायचं असेल तर ते सतीश सनसना करायचं आहे आणि सतीश सनसची विकेट मिळाली या ठिकाणी तर श्री काळेश्वरी 11 संघ ही मॅच घेऊन जाऊ शकतात. या सर्व गोष्टी आता चर्चेमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती राहुल वानखेडेंचं कौतुक करावं लागेल. विकेट आली पहिल्या बॉलवरती. 3 विकेट 3 रन स्कोरबोर्डती लागतायत. 1.1 चा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. आता या मॅच मध्ये काय घडेल पाहावं लागेल. सतीश सनस मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल फेस करताना सतीश सनस लेग साइडला पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. मोठी विकेट सतीश सनस गोल्डन डकचे शिकार ठरताना पाहायला मिळत आहेत. 4थ्या विकेटचं पतन. 4 विकेट शून्यावरती बाद होताना पाहायला मिळतात आणि हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला जर तर लथारा नाही आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही काही सांगू शकत नाही. कोण जिंकेल कोण हरेल, कोणती धावसंख्या डिपेंड होईल, कोणती धावसंख्या चेस होईल हे सांगता येत नाहीये. रिप्ले टेलिकास्ट या ठिकाणी दाखवला जातोय. सतीश सनस हा पॉलीबॉल होता. शॉर्ट आर्म जॅम करण्याचा प्रयत्न सतीश सनस यांच्या माध्यमातून करण्यात आला. अगदी डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते आणि त्यांनी एक सोपा झेल पकडला. सतीश सनस बाद. हॅट्रिकचा चान्स आहे. राहुल वानखेडे यांना हॅट्रिकचा चान्स आहे. साईड अँगलनी हा कॅमेरामॅननी हे दृश्य टिपलंय सतीश सनस बाद होताना. अजय सोपुनेशी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. आता मात्र अष्टविनायक वॉरियर्स टीम अडचणीमध्ये आलंय. 3 धावा 4 विकेट 8 बॉल. ओहो, बॅट स्विंग करण्याचा प्रयत्न केला इथे. अपील पहा, अपीलमध्ये जबरदस्त ताकद आहे, अपीलमध्ये उत्साह आहे. त्याचं कारण देखील आपण जर पाहिलं तर जो स्कोरबोर्ड आहे, स्कोरबोर्ड ती तुम्ही पाहिल्यानंतर समजतंय हा उत्साह कुठून आलाय. कारण जिथे विकेट्स आपण पाहिल्या तर 4 विकेट्स 3 रन स्कोरबोर्डती लागतात. आतापर्यंत 9 बॉलचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. तीन धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. 3 रन्स ऑन स्कोरबोर्ड. खोलात टाकलेला बॉल डाऊन द ग्राउंड पुढे खेळलाय. महेश वाडकर त्या ठिकाणी पोहोचतील, बॉलवरती फेकतील तोपर्यंत एक सिंगल येताना पाहायला मिळते. 4 वरती 4 अशी स्थिती आहे. रिक्वायर्ड रेट आपण जर पाहिला तर 14.40 आहे. 20 बॉलमध्ये 48 धावा होताना आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहिल्यात, परंतु त्या धावा तुम्हाला कराव्या लागतील, माराव्या लागतील. खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इथे झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस गॅप आहे का पाहावं लागेल.
फुटबॉल स्टाईलनी बॉल अडवलाय त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेन. एकाने केली चुकी, एकाने ती सुधारण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी बाउंड्री लाईन वरती. आणि या 2 धावा आहेत. चेक केलं जात आहे, चेक करूया आपण. टीव्ही अंपायर कडे कॉल इथे देण्यात आलाय का सर? चेक करायचंय, चेक करूया. ठीक आहे, काय हरकत नाही. पंच प्लीज, थर्ड अंपायर या. टीव्ही अंपायरला कॉल आहे. चेक केलं जाईल त्या ठिकाणी. प्रयत्न चांगला राहिला. फुटबॉल स्टाईलमध्ये हा बॉल अडवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय का हे सुद्धा पाहावं लागेल. परंतु ओके, आणि हा निर्णय ऑन फील्ड घ्या सर प्लीज. ओके, 2 धावा. चांगली गोलंदाजी करण्यात आली. 2 धावांनी धावफलकावरती 6 धावा स्कोरबोर्डती लागतायत. आता मात्र या षटकामध्ये शेवटचा बॉल बाकी आहे आणि बॅटिंगसाठी आपण जर पाहिलं तर मयूर स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचलेत. संघ अडचणीत असताना चांगली फलंदाजी करावी लागेल. ओ, इथे पुन्हा एकदा बॅट स्विंग केली, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होते मित्रांनो. राहुल वानखेडेची बॉलिंग आवडली असेल ना तर एकदा राहुलसाठी जोरदार टाळ्या द्या. ऑटो बॉलिंग अनालिसिस अप्रतिम, सॉलिड बॉलिंग केली यार. मन जिंकली या स्पर्धेमध्ये राहुल वानखेडेनी. कडक बॉलिंग केली. मनीष मांढरे स्वतः हातामध्ये बॉल घेतलाय. जास्त वेळ जाऊ दिलेला नाहीये. मॅचचं मोमेंटमचा ठेवावं लागेल. त्यांना माहित आहे आपल्या बाजूने मॅच जात असताना जास्तीचा टाइमपास करून फायदा नाहीये. मोमेंटम खूप महत्वाचं असतं मॅच मध्ये आणि ते प्राप्त करत असताना श्री काळेश्वरी 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती 6 धावा स्कोरबोर्डती लागतात. 18 चेंडू आणि 46 धावांची गरज या मॅच मध्ये. हा बॉल हातात गेलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते आणि इथे एक चांगला झेल पकडलाय. आणखी एका विकेटचं पतन होत आहे. तू चल मया आया. 5 विकेट्स जाताना पाहायला मिळत आहेत. अष्टविनायक वॉरियर्स टीम अडचणीमध्ये येताना पाहायला मिळते. त्याचबरोबर ज्यांचं शुभागमन आपल्याला होताना पाहायला मिळतंय. वाई तालुक्यातील अनेक क्रिकेट स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून उत्तम पद्धतीने भरवल्या जातात. वाई प्रीमियर लीग ही संकल्पना ज्यांच्या माध्यमातून गावी राबवली जाते आणि या दिवाळीमध्ये ज्यांच्या माध्यमातून यशस्वीरित्या ती स्पर्धा पार पाडण्यात आली. निलेश भैया भोसले यांचं शुभागमन या ठिकाणी होतंय. वेलकम, सुस्वागतम, 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 सुस्वागतम. स्थिती थोडी खराब आहे. अष्टविनायक वॉरियर्स टीमचा विचार केला तर 6 वरती 5 विकेट. जणू काय आपण टेस्ट क्रिकेट खेळतोय की काय हा फील येतोय या ठिकाणी. कारण बॉल तुम्ही पाहिले तर जवळपास 13 बॉल झालेत. 6 रन्स 5 विकेट. मनीष मांढरे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक विकेट येईल का? थोडंसं पाठीमागे थांबले. एक कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न होतोय का पाहावं लागेल. आणि इथे 1 रन कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळाले. मनीष मांढरे वाई तालुक्यातील एक स्मार्ट क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण सातारा जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातील फेमस क्रिकेटर हा मांडारदेव गावचा मनीष मांढरे तुम्ही स्क्रीनवरती त्याला पाहताय गोलंदाजी करत असताना. बॅटिंग चांगली केली आणि त्यानंतर बॉलिंगमध्ये आपली चमक आपली धमक दाखवताना मनीष मांढरेंना तुम्ही पाहताय. आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळलाय. ऑन द राईज ऑफ साइडला ओव्हर द कव्हर बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. धावा किती मिळतील? निर्णय पेंडिंग आहे आणि सरांनी सांगितलं या 4 धावा आहेत. फटका जबरदस्त होता. फटका देखणा होता. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. पुन्हा बॅकफुटला गेल्यानंतर ओव्हर द कव्हर या बॉलला उचललं होतं. एक चाबूक स्ट्रोक म्हणायला काय हरकत नाहीये. मयूरच्या बॅटमधून आलेला हा चौकार. 11 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 52 टार्गेट आहे. 52 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. 11 धावा आल्यात म्हणजे 39 धावांची गरज आहे. सॉरी 41 धावांची गरज आहे. 15 चेंडू 41 धावा. चांगली मॅच, मजा येते या मॅच मध्ये. परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमला थोडे प्रयत्न वाढवावे लागतील.
हा फटका देखील काय स्ट्रोक आहे. शॉट ऑफ द डे वाईडिश लॉंग ऑफला ठोकलेला हा अप्रतिम क्वालिटी स्ट्रोक पाहायला मिळाला. 6 षटकार. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. काय जबरदस्त टोला होता. एक क्वालिटी स्ट्रोक पाहायला मिळाला. 17 धावा 17 रन्स 6 चेंडू 14 वरती. निलेश भैया भोसले साहेब यांच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. अपरकट वीरेंद्र सेवाग स्टाईल मध्ये डी पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी वाट पाहतायत बॉलची. परंतु इथे आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग थोडस मॅच मध्ये मजा आले. 13 चेंडू 33 धावा. मॅच ऑन आहे. 13 चेंडू 33 धावांची गरज. बॉन्सर होता आणि त्याच्यावरती अपरकट खेळलं होतं त्या ठिकाणी. मयूरचं कौतुक करेल. 7 चेंडू वरती 16 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. मॅच ऑन. आडव्या बॅटनी खेळलाय. गॅपमध्ये स्ट्रोक आहे का पाहावं लागेल. 2 क्षेत्ररक्षक येतात परंतु त्यांच्या मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. महत्वपूर्ण चौकार होता आणि तो चौकार आलाय. आता मात्र मॅच मध्ये रंगत येईल. 23 लॉस ऑफ 5 विकेट. गरज आहे 12 चेंडू 29 धावांची. काय बॅटिंग केले यार. मयूरने मन जिंकलंय. 8 चेंडू 20 धावा. 8 चेंडू 20 धावा तो खेळतोय. क्वालिटी बॅटिंग. मयूरचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. गाव कोणतं मयूरचं? बावधन गावचे खेळाडू आहेत मयूर आणि चांगली बॅटिंग करतायत. चांगली बॅटिंग मी म्हणेन या षटकामध्ये झाली. पुन्हा एकदा अष्टविनायक वॉरियर्स टीम अगदी पुन्हा एकदा या मॅच मध्ये येताना पाहायला मिळते. राहुल आणि मयूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त पाहायला मिळते. राहुलच्या बॅटमधून 1 बॉलवरती 1 रन येते. मयूर बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू 20 धावांवरती. गोलंदाजी मार्कवरती अमित सुर्वे PSI येत आहेत सुद्धा. खोला टाकलेला बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक परंतु इथे हातामध्ये चाललाय. लॉंग ऑनला महेश वाडकर त्या ठिकाणी होते. चांगला स्ट्रोक होता परंतु त्याचं उत्तर मात्र चांगला कॅच. क्या बात आहे. महेश वाडकर कौतुक करावं लागेल. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय आणि राहुल पवार मात्र बाद होताना पाहायला मिळत आहेत. 11 चेंडू 29 धावांची गरज आहे. मॅच ऑन आहे. कारण जिथे एका बाजूला तुम्ही जर पाहिलं मयूर बॅटिंग करतोय. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. हेलिकॉप्टर स्ट्रोक सजवला होता परंतु सरळ लॉंग ऑनच्या हातामध्ये गेला जिथे महेश वाडकर होते. चांगली मॅच आहे. पहा इथे या मॅच वरती बऱ्याचशा गोष्टी ठरणार आहेत. कोण पुढे जाईल, कोणाचा प्रवास येथे संपेल. मनीष मांढरेनी मॅच जिंकली तर मनीष मांढरेचा संघ क्वालिफाय होतोय. परंतु आपण जर अष्टविनायक वॉरियर्सचा विचार केला मॅच जिंकल्यानंतर आम्हाला त्यांचा रन रेट पाहावा लागेल आणि त्यानंतर आम्ही कोणता संघ पुढे जाईल हे डिक्लेअर करू. परंतु मनीष मांढरेसाठी सोपं आहे. मॅच जिंका आणि सुपर 8 मध्ये दाखल व्हा. 11-29 थरा रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अनिकेत गाडवे मॅन फ्रॉम बोपर्डी गावचे सुपरस्टार खेळाडू. आता मात्र नामाप्रमाणे खेळ इथे या मैदानामध्ये करावा लागेल. फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर परंतु क्षेत्ररक्षक महेश वाडकर कॅचेस विन द मॅचेस. झेल घेणं गरजेचं होतं. लॉंग ऑफला प्रयत्न चांगला राहिला परंतु बॉल शेवटी हातातून सटकलाय. रिप्ले टेलिकास्ट पहा. फटका चांगला होता, देखणा होता, सुरेख होता. आपल्या रडारमध्ये आल्यानंतर बॉलला चांगल्या पद्धतीने खेचून मारलं होतं परंतु इथे झेल ड्रॉप झालाय. 10 चेंडू 28 धावा. कोण जिंकेल मॅच. संघ मालक आता थोडंसं टेन्शन मध्ये येताना पाहायला मिळतात. जो संघ जिंकेल तो मात्र सुपर 8 मध्ये दाखल होईल असं तर चित्र इथून पुढे दिसतंय. परंतु 10 चेंडू 28 धावा. मॅच होऊ शकते. बॅटिंग टीमचा विचार केला तर त्यांच्यासाठी हे पुढचे येणारे या षटकामधले 4 बॉल महत्वाचे आहेत आणि फिल्डिंग करणारी टीम म्हणत असेल की डॉट बॉल टाकूया. बॅटची कडा. विकेटचं पतन. मयूर बाद होतोय. क्या बात आहे. महत्वाची हीच ती विकेट. याच बॅट्समन वरती संपूर्ण अष्टविनायक वॉरियर्स टीम होती आणि तोच बॅटर मैदानाच्या बाहेर जातोय. मयूर बाद. 7 विकेट 24 रन 7 विकेट. पहा
खराब बॅटिंग मी म्हणेन. 7 विकेट्स तुम्ही देता म्हणजे तिथे 7 बॉल तुमचे खराब झाले आणि 5 ओव्हरच्या मॅचमध्ये एवढ्या विकेट्स आपण देत असेल तर पुन्हा एकदा आपल्याला विचार करावा लागेल बॅटिंग करत असताना. 9 चेंडू 28 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. नवीन बॅटर कोण येईल पहा, अजूनही संधी आहे. हा चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. पुढचा बॉल ओहो, ऑफस्टमच्या बाहेर टाकलेली पिचिंग चांगली पाहायला मिळाली आणि अमित सुर्वे यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. वाईट बॉल आलाय परंतु लाईन चांगली आहे. लाईन चांगली आहे त्यांची. लाईन जर तुम्ही पाहिली परफेक्ट आहे. पंचांनी त्या ठिकाणी सांगितलं हा वाईट बॉल आहे म्हणजे इथून पुढे 9 चेंडू 27 ची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. कोण जिंकेल ही मॅच, कोण जाईल सुपर 8 मध्ये, या सर्व गोष्टी क्लिअर आता होताना पाहायला मिळतील. थोडीशी घाई करा, पंचांचा निर्णय अंतिम असेल. प्लीज थोडंसं सहकार्य करा. 9 चेंडू 27 धावा. पुढची मॅच ज्यांची आहे त्यांना मी विनंती करतोय, अनुज वॉरियर्स आणि नाथसाहेब 11 आपण रेडी राहा. सुपर 8 साठी चाललेली ही जबरदस्त लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. PSI अमित सुर्वे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतायत. खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिलाय. डायरेक्ट हिट करण्याची संधी होती, एक तर कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न नाही होणार. 8 बॉल 26 धावांची गरज. 2 षटकार ठोकले या मॅच मध्ये तर अष्टविनायक वॉरियर्स पुन्हा एकदा या मॅच मध्ये येऊ शकतो. डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजून देखील आहे त्या ठिकाणी आणि त्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे. 8 चेंडू 26 धावा. अमित सुर्वे क्वालिटी बॉलिंग, टॉप क्वालिटी बॉलिंग अमित सुर्वेंच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु बॅटिंग मध्ये आपल्याला पाहायला लागेल आता डावखुरे फलंदाज आहेत त्या ठिकाणी बॅटिंग करतायत. 8 चेंडू 26 ची गरज आहे या मॅच मध्ये. यावेळेस टप्पा अचूक होता. उसळी घेणारा बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 7 चेंडू आणि 26 धावांची गरज. मनीष पांढरे संपूर्ण टीमचं कौतुक करावं लागेल. श्री काळेश्वरी 11 संघ चांगला खेळ त्यांनी देखील खेळलाय. 7 चेंडू 26 ची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 7 चेंडू 26 ची गरज आहे. मॅच ऑन आहे. शेवटचा बॉल निर्णायक असेल. या बॉलवरती षटकार आला तर 20 धावा लास्टच्या ओव्हरमध्ये चेसेबल आहेत, परंतु हा बॉल महत्वाचा आहे. ओ पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागले. बॉल पाठीमागे डिक्लेअर स्वरूपामध्ये जातोय. एक सिंगल मिळताना पाहायला मिळेल. आता इथून पुढे धाव संख्या स्कोरबोर्डती लागते 27. 25 धावांची गरज आहे. 6 बॉल 25. खूप चांगली गोलंदाजी केली अमित सुर्वे PSI. चला थोडीशी घाई करा, शेवटचं षटक घेऊन या. 6 बॉल 25 धावा. क्रिकेट आहे. क्रिकेट हे अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. इथे काही सांगू शकत नाहीये. 4 षटकर मारायचे आहेत आणि ती नामी संधी या दोन्ही बॅटरना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नितीन राजपुरे आणि अनिकेत गाडवे हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. नितीन राजपुरे मुंबई पोलीस मध्ये कार्यरत आहेत आणि आज त्यांना संधी आहे. आज क्रिकेटचं मैदान गाजवायचं आहे. क्रिकेटच्या मैदानावरती तोडफोड करायची आहे आणि इथे संधी आहे. 6 चेंडू 25 धावा. चला मनीष पांढरे थोडंसं फास्ट खेळा. पाण्याची व्यवस्था करा. अंतिम षटकामध्ये ही मॅच आले पहा. 52 धावांचं टार्गेट तितकंसं मोठं नव्हतं, परंतु महेश वाडकरचं कौतुक करावं लागेल. पहिलं षटक काय हाताळलं, अप्रतिम गोलंदाजी केली आणि त्यानंतर आपण जर पाहिलं प्रत्येक बॉलरनी खूप चांगलं काम केलं. त्यामुळे प्रीमियर लीगमध्ये बॅटरपेक्षा बॉलरला महत्त्व द्या मी म्हणेन. 4 बॉलर तुम्ही चांगले निवडले प्रीमियर लीगसाठी तर बॉलर्स तुम्हाला मॅचेस जिंकून देऊ शकतात. बॉलर्स तुम्हाला टुर्नामेंट जिंकून देऊ शकतात. हे देखील महत्त्वाचं लक्षात येणं गरजेचं असेल प्रत्येक संघाच्या. चांगली गोलंदाजी केली.
52 धावा. 30 बॉलमध्ये तितकंसं टार्गेट नव्हतं, परंतु हे टार्गेट चांगल्या पद्धतीने सेव्ह करत असताना टीम श्री काळेश्वरी 11 संघ. शेवटचं षटक आहे, अंतिम षटकाने गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज सागर सनस येत आहेत. 6 बॉल 25 धावांची गरज आहे. आता रॉबिन सर जे प्रमुख आयोजक आहेत त्यांना देखील तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहाल. पुढचा बॉल खुला टाकलेला बॉल, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावली, बॉलला पाठवून दिलं सीमारेषेच्या पलीकडे. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती वार केलाय, बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पार. अप्रतिम क्वालिटी दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. काय जबरदस्त बॅट फ्लो आहे. ऑफ साइडला मारलेला हा फटका लाजवाब. पाच चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. सामना ऑन आहे, मॅच ऑन. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न होता इथे, प्ले अँड मिस. 4 चेंडू 21 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. मॅच ऑन आहे, 4 चेंडू 21 धावांची गरज आहे. या सामन्यामध्ये कोण जिंकेल, कोण सुपर 8 मध्ये दाखल होईल हे पाहावं लागेल. 3 षटकारांची गरज असेल या मॅच मध्ये. 4 बॉल 21 धावांची गरज. समोर खेळलाय, डाऊन द ग्राउंड खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक होते तिथे, प्रेक्षक बनले. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे, येतोय चौकार. 3 चेंडू 17 धावांची गरज आहे. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. और पिच बॉल डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेने खेळलेला फटका. एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय 4 धावांसाठी. मॅच ऑन आहे. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम रेडी राहा. 3 चेंडू 17 धावांची गरज आहे. आता नशिबाची साथ कोणाला मिळेल, परंतु प्रयत्न तुम्हाला 100% करावे लागतील या मॅच मध्ये. कंपल्सरीचे 6 नियम आहे या स्पर्धेचा. संधी आहे. 3 चेंडू 17 धावा. हा फटका डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेने खेळलाय, बॉलला डिपॉझिट केलंय समोरच्या दिशेने. मॅच ऑन आहे आणि इथे आता या मॅच मध्ये रंगत आणली आहे. 2 चेंडू 11 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. मॅच ऑन आहे आणि मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फलंदाजी करतायत बॅटर आहेत नितीन, मुंबई पोलीस. 2 चेंडू 11 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. क्वालिटी मॅच पाहायला मिळते. शेवटच्या क्षणी नितीन मुंबई पोलीस यांनी एक चमकदार कामगिरी करत असताना पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू 11 धावांची गरज. हा षटकार येईल का? हो, बॅकफुटला गेले, पंच केलाय त्या ठिकाणी. 1 रन मिळते. 10 धावांची गरज असेल. इथून पुढे पाहावं लागेल. विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. 1च रन आहे, म्हणजे धावा किती पाहिजे तर 10 धावांची गरज आहे इथून पुढे. सामना जबरदस्त रंगला, परंतु बॅटिंग करत असताना अष्टविनायक वॉरियर्स टीम थोडीशी कमी पडली मी म्हणेन. बॅटिंग नाही झाली तितकीशी. आता 1 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे, परंतु क्रिकेट आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जाणार नाहीये तोपर्यंत इथं कोणतंही बाकीत करता येणार नाहीये. परंतु सामना आपल्या खिशात टाकण्याच्या मार्गावरती संघ आहे श्री काळेश्वरी 11. नवीन बॅटर आलेत. 1 चेंडू 10 धावांची गरज आहे. समीर जे गोलंदाज आहेत शेवटचा बॉल हाताळण्यासाठी तयार होत आहेत. आणि हा फटका समोर खेळला. इथे मॅच मात्र फिनिश होताना पाहायला मिळते. 4 धावा येतील, परंतु श्री काळेश्वरी 11 या संघाने हा सामना जिंकला आणि थेट सुपर 8 मध्ये क्वालिफाय होताना संघ पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया आपण मनीष मांढरे यांना आणि नवीन मॅच कडे जाऊया.